सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025च्या दृष्टीने प्रशासनाने कंबर कसली असून तयारी युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे। राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार येत्या 18 डिसेंबर पासून निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याची माहिती मनपा आयुक्त नितीन कापडनीस यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे। आयुक्त नितीन कापडनीस यांनी आपल्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या दिनांकनिहाय कार्यक्रम घोषित केलाय। यानुसार 18 डिसेंबर रोजी निवडणुकीची राजपत्रित सूचना प्रसिद्ध केली जाईल। त्यानंतर नामनिर्देशन पत्र स्वीकारणे, छाननी, वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे, माघार घेणे आणि चिन्ह वाटप या टप्प्यांनी ही प्रक्रिया पार पडणार आहे। प्रशासकीय तयारी पूर्ण निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच मनपा प्रशासनाने तात्काळ कार्यवाही सुरू केली आहे। निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी एकूण 6 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तसेच आचारसंहितेच्या कडक अंमलबजावणीसाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे आचारसंहिता कक्षाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। उमेदवारांच्या दैनंदिन खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि पडताळणीसाठी विशेष खर्च पडताळणी कक्ष स्थापन करण्यात आला असून मनपाचे मुख्य लेखापरीक्षक या कक्षाचे प्रमुख असतील। तसेच उमेदवारांकडून प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या जाहिरातींवर देखरेख ठेवण्यासाठी खुद आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली जाहिरातसह नियंत्रण समिती गठीत करण्यात आली आहे। नागरिकांसाठी मदत कक्ष उमेदवार आणि नागरिकांना नामनिर्देशन पत्र दाखल करणे किंवा निवडणुकीच्या नियमांबाबत कोणतीही अडचण येऊ नये यासाठी महापालिकेत मदत कक्ष सुरू करण्यात आलाय। याबद्दलची माहिती संकेतस्थळ आणि वर्तमानपत्रांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे। 27 तारखेपर्यंत मतदार यादी मतदान केंद्र निश्चितीनंतर येत्या 27 तारखेपर्यंत मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचंही आयुक्तांनी स्पष्ट केलंय। महापालिका प्रशासन ही निवडणूक प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि यशस्वीरित्या पार पाडेल असा विश्वास आयुक्त कापडनीस यांनी शेवटी व्यक्त केलाय। 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम मान्य राज्य निवडणूक आयोगाने काल दिनांक 15 डिसेंबर 2025 ला जाहीर केलेला आहे। यामध्ये धुळे महानगरपालिका क्षेत्राचा सुद्धा समावेश आहे। धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025च्या अनुषंगाने महानगरपालिका प्रशासनाने तयारी सुरू केलेली आहे। निवडणुकीचा कार्यक्रम साधारणतः 18 डिसेंबर पासून सुरू होईल। 18 डिसेंबरला निवडणूक कार्यक्रमाची सूचना राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर नामनिर्देशन पत्र स्वीकारणे, नामनिर्देशन पत्रांची छाननी, नामनिर्देशित वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे, उमेदवारी मागे घेणे, निवडणूक चिन्ह नेमून देणे याबाबत माननीय राज्य निवडणूक आयोगाने एक दिनांकनिहाय कार्यक्रम घोषित केलेला आहे। या दिनांकानुसार आणि या कार्यक्रमानुसार महानगरपालिका क्षेत्रातही सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम पार पाडला जाईल याबाबत प्रशासन दक्षता घेत आहे। काल राज्य निवडणूक आयोगाचा निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यानंतर तात्काळ महानगरपालिकेने ह्या निवडणूक कामासाठी आवश्यक जे काही पथकं आणि कक्ष स्थापन करायचे असतात त्याबाबतची कार्यवाही सुरू केलेली आहे। महानगरपालिका स्तरावर निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी 6 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती महानगरपालिकेने केलेली आहे। त्यासोबत आचारसंहिता कक्षासाठी एक आचारसंहिता कक्ष प्रमुख म्हणून उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती महानगरपालिकेने केलेली आहे। महानगरपालिका स्तरावर उमेदवारांना दैनंदिन जो खर्च सादर करायचा असतो त्या खर्चाच्या पडताळणीसाठी खर्च पडताळणी कक्ष स्थापन केलेला आहे आणि आमचे मुख्य लेखापरीक्षक हे त्या कक्षाचे प्रमुख आहेत। त्याचबरोबर नागरिकांसाठी आणि उमेदवारांसाठी इलेक्शन संदर्भात, इलेक्शनच्या नियमांसंदर्भात, नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासंदर्भात कुठलीही मदत आवश्यक असेल तर महानगरपालिकेने मदत कक्ष स्थापन केलेला आहे। या मदत कक्षाची माहिती वृत्तपत्रांच्या माध्यमातून आणि महानगरपालिका संकेतस्थळाच्या माध्यमातून सगळ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर निवडणुकीमध्ये ज्या काही जाहिराती प्रसिद्ध केल्या जातात उमेदवारांकडून त्याबाबतची जाहिरात संनियंत्रण समिती सुद्धा महानगरपालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेली आहे। याच्या पुढे महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात ज्या ज्या कार्यवाही पार पाडायच्या आहेत त्याबाबतची कर्मचारी न्याय आणि अधिकारी न्याय जबाबदारी महानगरपालिकेने निश्चित केलेली आहे। मतदान केंद्र निश्चित झाल्यानंतर मतदान केंद्र न्याय मतदार यादी सुद्धा 27 तारखेपर्यंत प्रसिद्ध होणार आहे। एकंदरीतच मान्य राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश प्राप्त झाल्यानंतर महानगरपालिकेने युद्ध पातळीवर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेसाठीची तयारी सुरू केलेली आहे।
आणि महानगरपालिका प्रशासन अगदी यशस्वीरित्या ही निवडणूक पार पाडेल अशी मला खात्री आहे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है. अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे, तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है. ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है. यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस. आपको नॉलेज रील्स से नहीं, ट्रेनिंग से मिलता है, और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं. प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं. हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5,000 से. ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं. अगर 5,000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए. अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है, तो स्टॉल मत करो. फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए. और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे. मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे.